अचानक कोणी समोर आलं तर तुम्ही बोलणं टाळता का? तुम्हाला असं वाटतं का की समोरच्याशी बोलायचं तर आहे, पण मी बोलू तर कसं बोलू? अशा काही टिप्स आहेत ज्याने तुम्ही दिलखुलासपणे तुमचं जे मनात आहे ते तुम्ही व्यक्त करू शकता, कम्युनिकेट करू शकता, एक्सप्रेस करू शकता आणि त्याचबरोबर समोरच्यावर छान एक इम्प्रेशन पाडू शकता. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की हे सगळं कसं करतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, फॅशन टिप्स, स्किन अँड ब्युटी, इंटेन्शनल लिव्हिंग, चांगल्या सवयी लावणं इत्यादी या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1, युअर वाईब अट्रॅक्ट्स युअर ट्राईब. तुम्ही जसे आहात, तुम्ही जसं वागताय तसेच तुम्ही तुमच्या लोकांना अट्रॅक्ट करत असता. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अट्रॅक्ट करत असता. तर तुम्ही खूप डल बसत असाल, डल पोश्चर मध्ये असाल किंवा एक बोरिंग पर्सनॅलिटी घेऊन किंवा एक निगेटिव्ह पर्सनॅलिटी घेऊन असाल तर तुम्ही तसेच व्यक्ती अट्रॅक्ट कराल जे थोडे निगेटिव्ह आहेत किंवा थोडे डल आहेत. पण तेच जर का तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही असेच व्यक्ती अट्रॅक्ट कराल स्वतः पण खूप कॉन्फिडंट आहेत, खूप पॉझिटिव्ह आहेत, यांची वाईब खूप चांगली आहे. त्याची सुरुवात तर पहिली कशी होईल की तुमचं जे पोश्चर आहे ते तुम्ही खूप स्ट्रेट ठेवलं पाहिजे. तुम्ही कोणाशी बोलताना कसे बोलता आहात हे बघितलं गेलं पाहिजे. तुम्ही खूप स्लाउच करून बोलताय की तुम्ही खूप स्ट्रेट पाठ नीट ठेवून बोलताय हे बघितलं गेलं पाहिजे. ह्याच्याने तुम्ही सबकॉन्शियस लेवलला तुम्ही किती कॉन्फिडंट आहात हे कळत असतं, तुमच्यात आत्मविश्वास किती आहे हे कळत असतं. जर तुम्ही खूप स्लाउच करून बसला असाल किंवा असं डल बसला असाल तर तुम्ही जरा अंडर कॉन्फिडंट आहात, तुमच्यात इतका आत्मविश्वास नाहीये हे लक्षात येतं. पण तेच जर का तुम्ही स्ट्रेट बसला असाल तर स्ट्रेट बसून तुम्ही एक कॉन्फिडन्स जो आहे तुमच्यातला तो दुसऱ्यांना सांगत असता. तुम्ही खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्स आहात, तुम्ही खूप कॉन्फिडंट पर्सनॅलिटीचे आहात आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला कधी ग्रँटेड धरणार नाही. तेच कुठल्याही व्यक्तीशी बोलताना तो लहानातला लहान असो किंवा मोठा असो तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवून बोललं गेलं पाहिजे. त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोललं गेलं पाहिजे. कधी कधी काही लोक इंट्रोवर्ट असतात, काही लोकांना थोडा कॉन्फिडन्स कमी असतो. अशा लोकांना आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलायला खूप प्रॉब्लेम येतो. पण ह्यांना एक सोल्युशन म्हणजे काय की तुम्ही सतत आय कॉन्टॅक्ट ठेवताय असं नाही करायचं. मग त्यावेळेस काय करायचं की पहिल्या पॉइंटला तुम्ही असं बोलताय ओके आणि मग इकडे तिकडे बघताय थोडा आणि मग परत एकदा तुम्ही आय कॉन्टॅक्ट ठेवताय. म्हणजे तुम्ही थोड्या थोड्या ब्रेक्सने आय कॉन्टॅक्ट ठेवताय. ह्यामुळे तुम्ही एक आय कॉन्टॅक्ट पण ठेवताय, चांगलं पोश्चर पण ठेवताय आणि तुमचा इंट्रोवर्टनेस जो असेल तो दुसऱ्याला कळणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला तुमचाच एक कॉन्फिडन्स येईल. तुमचा जो हँडशेक असतो तो पण खूप चांगल्या पद्धतीने असायला पाहिजे. खूप असा अलगद पण नसायला पाहिजे, पण खूप असा रफ पण नसायला पाहिजे. एक प्रॉपर अमाऊंट ऑफ प्रेशर हँडशेक पाहिजे तो. तुम्हाला आता असं वाटेल की हँडशेकवर एवढं काय ठेवलंय, पण तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुम्ही किती कॉन्फिडंट आहात, त्याचबरोबर समोरचा तुमच्याबद्दलचा जो रिस्पेक्ट असतो तो पण खूप चांगला वाढतो. जर का तुमचा एक हँडशेक जो आहे तो खूप फर्म आहे, त्याच्याने तुमचं जे पहिलं इम्प्रेशन जे पडतं छान ब्राईट पर्सनॅलिटी असण्याचं पडतं. पॉईंट नंबर 2, एम्पॅथी. कुठल्याही व्यक्तीशी कनेक्ट होताना, कुठल्याही व्यक्तीशी बोलताना आपण त्यांच्याशी एम्पॅथेटिकली बोलतोय का हे लक्षात घ्यायला पाहिजे. जर का आपण समोरच्याशी कसा आहेस, बरा आहेस का, काय चाललंय सध्या, असं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विचारत असू किंवा त्यांच्या दिनक्रमाबद्दल विचारत असू तर त्यांना खूप चांगलं वाटतं. त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्यात इंटरेस्ट घेतोय आणि त्याचबरोबर आपला एक कनेक्ट जो असतो, जो इमोशनल कनेक्ट असतो तो वाढतो. आपण माणसं आहोत, आपण ह्युमन आहोत, त्यामुळे इमोशनल जो कनेक्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या लोकांना. आणि त्याचबरोबर समोरच्याशी कनेक्ट होताना आपण जर का काही विचारलं की तू कसा आहेस, बरा आहेस ना, तर समोरचा व्यक्ती पण खूप दिलखुलासपणे बोलायला लागतो आणि त्याचबरोबर तुम्ही जे कम्युनिकेशन करायचा ट्राय करताय ते तिकडेच होतं. पॉईंट नंबर 3, नेम इज इम्पॉर्टंट. तुम्ही कोणाशीही बोलताना समोरच्याचं नाव घेऊन बोललं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, प्रिया तू कशी आहेस किंवा राम तू कसा आहे. जर का स्टारबक्स सारखा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये पण स्वतःचं नाव म्हणणं खूप इम्पॉर्टंट असेल. स्टारबक्सच्या कपवर एम्प्लॉईज कस्टमर्सचं नाव लिहून देतं का, कारण का त्यांचं मार्केटिंग पण वाढतं, लोक त्याचा फोटो काढून पोस्ट करत असतात किंवा स्टारबक्सची जी लोक असतात ते एक इम्पॉर्टंट फील करून देत असतात समोरच्या पर्सनला. त्याचबरोबर स्टारबक्स एवढ्या मोठ्या कंपनी असून आपलं नाव जर का म्हणत असेल, आपल्याला पण खूप इम्पॉर्टंट वाटतं, महत्त्व वाटतं आपलं स्वतःचं. त्याचबरोबर जर का आपण एकमेकांच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये पण एकमेकांचं नाव घेऊन म्हणत असू तर कोणाला आवडणार नाही. आपल्याला नाव आपलं खरंच खूप आवडत असतं. त्याचबरोबर सबकॉन्शियस लेवलला आपल्याला असं वाटतं की समोरचा व्यक्ती जो आहे तो आपल्याला खूप महत्त्व देतोय, कुठेतरी इम्पॉर्टन्स देतोय, रिस्पेक्ट देतोय. पॉईंट नंबर 4, इकोइंग टेक्निक. काही लोकांना पार्टिसिपेट तर करायचं असतं, कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलण्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असतं, पण कसं करायचं हे कळत नसतं. म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगतोय, मनातल्या भावना सांगत असेल किंवा बॉस काहीतरी बोलत असेल किंवा आपला कुठला तरी सिनियर पर्सन, ज्युनियर पर्सन आपल्याशी काहीतरी म्हणत असेल, पण आपला इंट्रोवर्टनेस किंवा कम्युनिकेशन स्किल्स आपल्याकडे कमी असल्यामुळे आपण त्यांना कसं उत्तर द्यायचं हे कळत नसेल तर एक टेक्निक आहे, त्याला म्हणतात इकोइंग टेक्निक. ती आपण अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, समोरचा व्यक्ती जर का तुम्हाला म्हणत असेल की मला स्वित्झर्लंडला जायचंय फिरायला,
तर मग तुम्ही त्यांना विचारू शकता, स्वित्झर्लंडला? म्हणजेच तुम्ही इको केलं त्याचं जे बोलणं आहे ते. मग त्यावर परत तो व्यक्ती म्हणेल की हो, मला स्वित्झर्लंडला जायचंय, मला इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय. मग त्याचा कॉन्व्हर्सेशन तो चालू करेल. म्हणजे आपण काय केलं, आपण त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये पार्ट घेतला, आपण पार्टिसिपेट केलं की स्वित्झर्लंडला, म्हणजे आपण त्याला विचारलं काहीतरी, पण त्याच्या जे वाक्यामधलं जे आहे तेच आपण त्याला परत एकदा विचारल्यामुळे त्याला असं वाटलं की आपण त्याच्यामध्ये खरंच खूप इंटरेस्टेड आहोत. हे असं केल्यामुळे तुम्हाला टेन्शन पण येणार नाही की काय पार्टिसिपेट करायचं, कसं बोलायचं दुसऱ्याशी, आणि त्याचबरोबर समोरच्या पर्सनला पण कळणार नाही की तुम्ही खूप इंट्रोवर्ट आहात किंवा तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स कमी आहेत. तर ही टेक्निक नक्की वापरून बघा. पॉईंट नंबर 5, ह्युमर. काही लोक नॅचरलीच खूप विनोदी असतात, काही जोक्स मारून असतात, किंवा काहींचा हावभाव असा असतो की जे विनोदी असतात आणि सतत समोरच्याला हसवत असतात. आपण पण अशाच व्यक्तींना अट्रॅक्ट होतो जे खूप आपल्याला हसवत असतात, छान विनोदी असतात, सगळं वातावरण जे आहे ते लाईट ठेवलेलं असतं, त्यांनी खूप असं सिरियस माइंडेड नसतं. असे मित्र किंवा असे व्यक्ती आपण पटकन अट्रॅक्ट करतो. त्याचबरोबर तुम्ही पण कसं ह्युमरस थोडं वागू शकता किंवा सतत सगळं मनावर न घेता थोडं जोकिंगली घेऊ शकता, हे बघितलं गेलं पाहिजे. आणि जर का तुम्ही तशी पर्सनॅलिटी असाल, तुम्ही पण सगळ्या व्यक्तींना खूप आवडत असाल, आय एम शुअर. पॉईंट नंबर 6, लेव्हलिंग विथ ऑडियन्स. आपला ऑडियन्स जसं आहे तसं व्यक्त करणं, तसं बोलणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याला हे येतं तो खूप माहिर आहे कम्युनिकेशन स्किल्स मध्ये, असं मला वाटतं. जर का तुम्ही 70 वर्षाच्या आजोबांशी पण बोलू शकताय आणि 15 वर्षाच्या टीनेजरशी पण बोलू शकताय, तर तुम्ही खूप छान कम्युनिकेशन स्किल्स मध्ये एक्सपर्ट आहात असं मला वाटतं. तुमची बोलण्याची टेक्निक असो, विषय असो वेगवेगळे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर का तुम्ही कम्युनिकेशन करू शकत असाल सगळ्यांशी, तर खूप उत्तम असेल. तेच ह्याच्यातली टॅक्टिक म्हणजे काय, तर कुठल्याही 70 वर्षाच्या आजोबांशी बोलताना जर का तुम्ही व्हिडिओ गेम्स बद्दल बोलत असाल तर त्यांना कितपत इंटरेस्ट असेल. पण तेच जर का तुम्ही त्यांच्या पास्ट लाईफ बद्दल, त्यांनी आधी काय काय केलं आहे ह्याबद्दल विचारत असाल, तर त्यांना पण खूप छान वाटेल तुमच्याशी कम्युनिकेट करताना, तुमच्याशी बोलताना, आणि आपल्याला पण एक वेगळा मोठा पर्स्पेक्टिव्ह मिळेल. तेच जर का तुम्ही 15 वर्षाच्या टीनेजरशी बोलत असाल तर तो सध्या काय करतोय आणि त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे बोलू शकता, किंवा व्हिडिओ गेम्स बद्दल किंवा मोबाईल, सोशल मीडिया बद्दल तुम्ही बोलू शकता. कारण का आजकालचं जनरेशन जसं आहे तसं आपण त्यांच्याशी बोलू शकतो. तेच कुठल्याही वयोगटाशी बोलणं, पॉइस ठेवून बोलणं खूप गरजेचं आहे. येस, आपण 15 वर्षाच्या मुलाशी छान प्लेफुली किंवा असं खोड्या काढून बोलू शकतो, पण तरीही एक रिस्पेक्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. पॉईंट नंबर 7, इमोशनल इंटेलिजन्स. हल्ली लोकांचा पेशन्स खूप कमी होतोय. एक मिनिटाची रील असो सोशल मीडियावर किंवा वेगवेगळे न्यूज असो, आपला रिटेन्शन रेट जो आहे तो खूप कमी होतोय. आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपला फोकस एकाच गोष्टीवर ठेवण्याचा जो रिटेन्शन टाइम असतो तो पण खूप कमी होतोय. ह्याचमुळे खूप लोकांची पटकन चिडचिड होतीये, पेशन्स आउट होतोय आणि इमोशनल इंटेलिजन्स पण कमी होतोय. ते जर का तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सवर तुमच्या वर्क केलं तर तुमच्यासारखा बेस्ट कम्युनिकेटर कोणीच नसेल. हे तुम्ही कसं करू शकता, तर एक टॅक्टिक आहे, रिॲक्ट वर्सेस रिस्पॉन्ड. रिॲक्ट म्हणजे 2Ps, रिस्पॉन्स म्हणजे 4P. हे 2P वर्सेस 4P म्हणजे काय आहे, तर आपण जेव्हा रिॲक्ट करतो तेव्हा 2Psचा वापर करतो, पॅनिक अँड देन प्रोसीड. आपण काय करतो, पहिलं पॅनिक होतो, लगेच रिॲक्ट करतो, आपली एक रिॲक्शन इन्स्टंटली येते आणि त्यामुळे ती रिॲक्शन जी येते ती आपण प्रोसीड करून देतो की मला असं असं वाटलंय, माझी खूप चिडचिड झालेली आहे, आणि धाडकन आपण एक ती प्रोसीड करून देतो रिॲक्शन. तुम्ही काही ऐकलंय, तुम्ही काही वाचलंय, तुम्हाला नाही आवडलं की तुम्ही लगेच रिॲक्ट करून तुम्ही तीच रिॲक्शन प्रोसीड करून देणं, म्हणजेच रिॲक्शन असते तुमची 2Ps मध्ये. मी असं नाही म्हणते की तुम्हाला जर का काही आवडलं नसेल तर तुम्ही काही एक्सप्रेस नाही करू शकत, पण तुम्हाला जर का एक्सप्रेस करायचं असेल तर तुम्ही एक रिस्पॉन्ड करू शकता, तुम्ही एक रिस्पॉन्सिव्ह मेथड मध्ये रिॲक्ट करू शकता, म्हणजेच 4Ps मध्ये रिस्पॉन्ड करू शकता. पॉज, प्रोसेस, प्लॅन अँड देन प्रोसीड. म्हणजेच तुम्ही जर का कुठली गोष्ट ऐकली असेल तर तुम्ही आधी पॉज घ्यायला पाहिजे, 1 मिनिट विचार करायला पाहिजे, त्याच्यावर विचार करणं म्हणजेच प्रोसेस करायला पाहिजे तुमच्या माइंडमध्ये, आणि मग तुम्ही प्लॅन करायला पाहिजे की तुम्ही हे कसं बोलणार आहात, आणि मग तुम्ही प्रोसीड करायला पाहिजे तुम्हाला जे काही बोलायचं असेल त्याच्यावर. म्हणजेच इथे तुम्ही काय केलं, तुम्ही 1 मिनिट शांत घेतलात तुमच्यासाठी, तुम्ही त्याच्यावर कसं रिॲक्ट करणार आहात ह्याचा विचार केलात आणि मग तुम्ही रिॲक्शन दिली. ह्यानी काय होतं की आपला एक पेशन्स लेवल जो आहे तो पण वाढतो, आणि समोरच्याशी जर का आपण काही बोलत असतो तर पटकन इन्स्टंटली रिॲक्ट करण्यापेक्षा आपण एक चांगला रिस्पॉन्स देतो, आपण रिस्पॉन्ड करतो. म्हणूनच रिॲक्ट वर्सेस रिस्पॉन्ड मध्ये नेहमीच रिस्पॉन्ड करायला पाहिजे, रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. हे ज्याला कळलं ना की आपल्याला रिॲक्ट नाही करायचंय पण आपल्याला रिस्पॉन्ड करायचं आहे, तर ह्यातले अर्धे प्रॉब्लेम्स इकडेच सॉल्व्ह होतील. कम्युनिकेशन गॅप कधीच होणार नाही, कुठल्या मैत्रीमध्ये नाही, कुठल्या रिलेशनमध्ये नाही, किंवा कुठल्या बॉस किंवा कलिग मध्ये नाही. पॉईंट नंबर 8, रेकॉर्ड युअरसेल्फ. आता ही पद्धत थोड्या लोकांना ऑड वाटू शकते, पण जर का तुम्हाला खरंच तुमच्या कम्युनिकेशन स्किल्स सुधारायच्या असतील तर ही एक बेस्ट टेक्निक आहे. काय करा, तुम्ही तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा ऑन करा. फ्रंट कॅमेरा ऑन करून तो टेबलवर ठेवून द्या आणि
मी जसं आता तुमच्याशी बोलते तसंच तुम्ही कुठलाही टॉपिक घेऊन त्या फ्रंट कॅमेरावर तुम्ही तुमचं बोलायला लागा. 1 मिनिटं बोला. काहीही तुमचा टॉपिक असेल, मनात जे येत असेल, तुम्हाला व्यक्त काही करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर बोलू शकता. आता निसंकोचपणे तुम्ही हे बोलायला पाहिजे. हा व्हिडिओ कोणीच बघणार नाहीये, सो टेन्शन फ्री तुम्ही हे बोललं गेलं पाहिजेत. आता 1 मिनिटं रेकॉर्ड केल्यानंतर तो जो फोन आहे तो उलटा ठेवून द्या आणि फक्त ऑडिओ ऐका त्याचा. त्या ऑडिओवरून तुम्हाला लक्षात येईल तुमचं जो व्हॉइस मॉड्युलेशन आहे ते कितपत आहे. तुम्ही जो आवाज तुमचा जो येतो आहे तो कर्कश येतोय का, किंवा सॉफ्ट येतोय का, मधुर येतोय का, किंवा तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय का, हे तुमच्या लक्षात येईल. आफ्टर ऑडिओ तुम्ही व्हिडिओ तुमचा बघू शकता. व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल तुमचे हावभाव कसे आहेत. तुम्ही हाताचे जेस्चर्स जे करताय ते खूप जास्ती करताय का, की खूप कमी करताय. तुम्ही अगदीच असे बसलायत आणि बोलला आहात, किंवा तुमचे जे डोळे आहेत ते काय बोलके आहेत का, ते सांगतायत का काही. हा एक्सरसाइज खूप लोकांना वियर्ड वाटू शकतो, ऑड वाटू शकतो, पण हा जर का तुम्ही तुमचा व्हिडिओ बघू शकलात आणि तुम्हाला कळलं की तुम्ही कसे कुठे कमी पडताय आणि कुठे चांगले वाटताय, किंवा असं काहीतरी बोललं की चांगलं दिसतंय, तर तुमच्या डोक्यात छाप करून जाईल आणि तुम्ही समोरच्याशी बोलताना पण तुम्हाला लक्षात येईल की अरे हे असं नाही केलं गेलं पाहिजे, तर मी सतत एक हात उगारून बोलतोय, तर मी सतत असं करून बोलतोय, हे लक्षात येईल आपल्याला. कम्युनिकेशन करणं, दुसऱ्यांशी बोलणं, आपल्या मनातल्या गोष्टी एक्सप्रेस करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून हा टॉपिक मी घेऊन आलेले. तुम्हाला जर का ह्याच्यावर काही ऍड करायचं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि तसंच अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे तुम्हाला कळवायचं असेल तरीही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी नक्की प्रयत्न करेन आणि तो घेऊन येईल तुमच्यासाठी व्हिडिओ. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. सी यू सून.